विरोधकांच्या एकतेचा विजय झाला। सत्तेत राहण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं तर जनतेचा भाजपवरचा विश्वास उडाला। प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल। अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 5व्या गुन्ह्यात अशोक खरात याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करणार। खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। भोंदू खरात संदर्भात नाशिक, मुंबई, पुण्यासह शिर्डीतल्या 13 ठिकाणी ईडीची शोध मोहीम। ईडीच्या हाती मोठं घबाड, डिजिटल आणि आर्थिक सामग्रीचं विश्लेषण सुरू। खरात संबंधी अनेक अधिकारी रडारवर। 1 लाख अशोक खरात एकत्र आले तर एक अकबर तयार होईल। अभिनेते शरद पवार यांचं विधान। हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसनं फोडून टाकल्याचाही घणाघात। अमरावतीतल्या लैंगिक शोषण प्रकरणी अयानच्या कबुलीत धक्कादायक खुलासा। ब्रेकअप नंतर प्लेबॉय बनत अनेक मुलींना जाळ्यात ओढल्याची अयानची कबुली। टीसीएस धर्मांतर प्रकरणातल्या निदा खान गेल्या 3 महिन्यांपासून मुंबऱ्यामध्ये घेत होत्या उपचार। गरोदर असल्यानं मुंबऱ्यामध्ये वास्तव्य। निदा खाननं डॉक्टरांकडनं लिहून घेतलेलं पत्र न्यूज 18 मराठीच्या हाती। नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर प्रकरणी एसआयटीच्या तपासाला वेग। व्हॉट्सअप मधल्या धर्मांतर प्रकरणाचा कट उघड। चॅटिंग मधून संशयास्पद माहिती उघड। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट। संसद भवन परिसरातल्या पंतप्रधान कार्यालयात सुमारे 10 मिनिटे चर्चा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राज्यातल्या सर्वपक्षीय खासदारांसोबत भेट। संसद भवन परिसरात सुनेत्रा पवारांनी खासदारांसोबत साधला संवाद। आणि पिंपरी चिंचवडमधल्या संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाजवळ अपघात। उंचीचा अंदाज न आल्यानं अपघात। अपघातानंतर वाहतूक कोंडीमुळे स्थानिक त्रस्त। अमरावतीच्या परतवाडामधील तरुणीचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केलेल्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी अयान अहमदला एक कथित गुरु टिप्स देत होता अशी माहिती समोर आली आहे। हाय हॅलो नको थेट प्रश्न विचारायचा सल्ला हा लव गुरु अयानला देत होता। आप वही हो ना जो वहा मिले थे असा प्रश्न विचारून तो संवादाची सुरुवात करायचा। दरम्यान अयानला टिप्स देणारा हा लव गुरु कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण जे आहे ते व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे। आरोपी अयान ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचं लैंगिक शोषण करत होता त्याच कठोर नाका भागात असलेल्या द कॅफे रॉयल 10 मध्ये देखील मुलींना घेऊन जायचा। या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान हा कॅफे चालकाला 400 रुपये द्यायचा। या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मुलींचे लैंगिक शोषण आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आता अनेक खुलासे पुढे येत आहे। अयान अहमद हा जो आरोपी आहे तो मुलींना प्रेमजाळात ओढायचा आणि त्यानंतर मुलींना तो त्या फ्लॅटवर घेऊन जायचा, विविध ठिकाणच्या कॅफेमध्ये घेऊन जायचा। मी अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील हा कॅफे आहे। हा कॅफे जो आहे कॅफे रॉयल 10 म्हणून कॅफे आहे। ही आपण पाहू शकतो मोठी इमारत आहे आणि या इमारतीच्या बाजूला जर बघितलं तर अगदी 5 ते 7 दुकानानंतर भारतीय जनता पार्टीचे जे तिवसा मतदारसंघाचे आमदार आहे राजेश वानखडे यांचं संपर्क कार्यालय आहे आणि या संपर्क कार्यालयाच्या बाजूलाच हा कॅफे आहे। आणि या कॅफेमध्ये 400 रुपये प्रति तासाप्रमाणे जोडप्यांना प्रायव्हसी दिली जाते। सेपरेट कंपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी जे जोडपे येतात आणि या ठिकाणी तासोतास बसतात। 400 रुपये प्रति तास आकारले जाते। अयान अहमद देखील याच ठिकाणी मुलींना आणायचा, या ठिकाणी तो अश्लील चाळे करायचा। पोलिसांनी या ठिकाणी काल अयानला आणलेला आहे। अयानची या ठिकाणी येऊन चौकशी देखील केलेली आहे आणि हा जो आपण पाहत आहोत हा कठोरा रोड आहे आणि याच कठोरा रोडला जर आपण बघितलं तर अगदी 500 मीटरच्या हाकेच्या अंतरावर
अयानच्या मित्राचा जो मानव सुगंधी म्हणून होता त्याचा फ्लॅट होता. या कॅफेमध्ये आल्यानंतर अयान मुलींना तो त्या फ्लॅटवर घेऊन जायचा आणि त्याच फ्लॅटवर मुलींचं लैंगिक शोषण करायचा आणि त्यानंतर त्या व्हिडिओ काढायचा आणि तेच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे. या प्रकरणामध्ये आता नवीन खुलासे जे आहे ते येत आहे. या कॅफेसोबत त्याने अचलपूर आणि परतवाडा येथील कॅफेमध्ये देखील अनेक मुलींना नेलेलं आहे आणि आता या प्रकरणात जे SIT चौकशी स्थापन झालेली आहे, या प्रकरणाची गंभीरता पालकमंत्र्यांनी देखील घेतली आहे. आज पालकमंत्री, पोलीस अधीक्षक आणि SIT चौकशीचे जे अधिकारी आहे यांच्यासोबत बैठक घेणार आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 8 मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं पुढं आलेलं आहे. 8 मुलींचे जवळपास 18 व्हिडिओ आणि 39 फोटोज जे आहे ते सोशल माध्यमावर व्हायरल झाले होते. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. त्यामुळं आणखी या प्रकरणात काय धक्कादायक खुलासे बाहेर येतात, आणखी पीडितांची संख्या वाढते काय किंवा आणखी आरोपींची संख्या देखील वाढते काय. आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र आरोपीच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती. तर बातमी नाशिकमधनं राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक आज नाशिकमध्ये TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक जे ते शहरात दाखल झालं. नाशिक शहरात TCS कंपनीला महिला आयोगाचे सदस्य भेट देणार आहेत. तर 4 सदस्य हे पथक जे ते आज प्रत्यक्ष घटनास्थळाची म्हणजे ज्या ठिकाणी हे सगळं चालत होतं त्याची पाहणी करतील. आणि यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, माजी पोलीस महासंचालक BK सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक यांचा समावेश आहे. घटनास्थळाची पाहणी करत पीडित महिला कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधी समिती चर्चा करणार आहेत. चौकशी केल्यानंतर पुढील काही दिवसात हा सगळा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना सादर केला जाईल. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आता या क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अभिजित, काय अपडेट? विशाल, खरं तर TCS प्रकरणामध्ये रोज नवीन अपडेट जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. रोज नवीन FIR या सगळ्या प्रकरणात दाखल होत आहेत. पण या सगळ्या प्रकरणाची दखल आता थेट राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली आणि राष्ट्रीय महिला आयोगाचं एक पथक आज नाशिकमध्ये पोहोचलंय. घटनास्थळाची पाहणी हे 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे राष्ट्रीय महिला आयोगाकडून. या घटनास्थळाची पाहणी या सदस्यांकडून करण्यात येणार आहे. थोड्याच वेळात TCS कंपनी हे सगळे सदस्य जे आहेत, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, माजी पोलीस महासंचालक BK सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक यांचा समावेश आहे. हे पथक या घटनास्थळाला भेट देणारच आहे, पण घटनास्थळाची पाहणी करत त्या पीडित महिला आहेत त्यांच्याशी देखील या संवाद साधणार आहेत. तर पोलीस अधिकारी आणि कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी देखील हे सगळे जे समितीचे सदस्य आहेत ते संवाद साधणार आहेत. आणि त्यानंतर खरं तर जाणार आहे आणि येणाऱ्या 8 ते 10 दिवसात हा सगळा जो अहवाल आहे तो राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत विजया राहटकर त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. एकूणच काय तर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य समितीच्या खरं तर पटलावरती काय काय येतं, ज्या पीडित महिला आहेत त्या नेमकं काय खुलासे करतात, पोलीस नेमकं या आयोगाच्या सदस्यांना काय सांगतात, हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. थोड्याच वेळात जी कंपनी आहे त्या कंपनीत हे राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाची जी समिती आहे जी नेमण्यात आली आहे ती येईल. घटनास्थळाची पाहणी, त्यानंतर पीडित महिलांशी संवाद आणि मग पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद. म्हणजे आज दिवसभर राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक या सगळ्या प्रकरणाची नाशिकमध्ये कसून चौकशी करणार आहे. धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल. तर नाशिकच्या धर्मांतर प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतराचा कट जो आहे तो उघड झाला आहे. नाशिकच्या TCS प्रकरणात SITच्या तपासाला वेग आलाय. आरोपीचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग करण्यात आलं आणि चॅटिंगमधून संशयास्पद संवाद समोर आलाय. पीडितांना फसवण्यासाठी ग्रुपचा वापर केल्याचा संशय. डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचं सत्य उघडणार आहेत. नाशिकच्या TCS प्रकरणात आता ATSनं एंट्री घेतली. हो, ATSनं नाशिकमधून दोघांची तब्बल 3 तास कसून चौकशी करण्यात आली. रजा मेनन, शफी शेखला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी चौकशीनंतर निदा खान कनेक्शनवर संशय अधिक गडद झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तसंच दिल्ली ब्लास्ट संदर्भातील आरोपींशी काही कनेक्शन आहे का याबाबत ही तपास सुरू आहे. तसंच आंतरराष्ट्रीय कॉल आणि फंडिंग बाबत दोघांना प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान आज या दोघांनाही न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तर TCS प्रकरणातील दोघांना आज कोर्टात हजर केलं जाईल. शफी शेख,
रजा मेमनला कोर्टात हजर केलं जाणार आहे. दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. धार्मिक भावना दुखावणं, छळाचे गंभीर आरोप त्यांच्यावरती आहेत. विनयभंग प्रकरणातही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि दोघांचा काही तास ATSनं ताबा घेतला होता. SIT कडून पुढील कोठडीची मागणी होणार आहे. कोर्टाच्या निर्णयावर पुढील तपासाची दिशा जी आहे ती ठरवली जाईल. महिला सुरक्षेसंदर्भात नाशिकमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडते. IT कंपन्या, प्रशासन, लोकप्रतिनिधी या बैठकीकरता एकत्र येतील. नाशिक रोड मित्रा संस्थेत दुपारी ही बैठक पार पडते. खरात रवींद्र एरंडे TCS प्रकरणानंतर सुरक्षेचा मुद्दा म्हणजे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला. पॉश कायद्याचं विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तर TCS प्रकरणामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याची भर पडली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात ॲट्रॉसिटीचा ॲक्ट समाविष्ट आहे. तक्रारदार महिला SC प्रवर्गातील असल्याची माहिती मिळते. 25 मार्चच्या फिर्यादीनंतर कारवाईला वेग आला. धार्मिक भावना दुखावल्याचं देखील गंभीर कलम यामध्ये लागू करण्यात येऊ शकतं.